नागपूरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत आढावा बैठक होतीये, मात्र नितीन गडकरी या बैठकीला अनुपस्थित आहेत। नितीन गडकरींच्या अनुपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण येत आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारापासून नितीन गडकरी लांब राहत आहेत का असा सवालही उपस्थित केला जातोय। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, काय कारण नितीन गडकरींच्या अनुपस्थितीचं? प्रज्ञा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आजचा जो नियोजित दौरा आहे ते जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्या निवडणूक प्रचार सभा आहे। त्या 3 प्रचार सभेचा जो कार्यक्रम बघितला तर दुपारला 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत आहे। मात्र याच काळामध्ये नागपूरमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेत आहे। विदर्भातील जवळपास 1500 भाजपचे पदाधिकारी या संपूर्ण बैठकीसाठी येत आहे। मात्र केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला हजर नसणार आहे। त्यामुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे। मध्यंतरी असं एक चर्चा होती की कुठेतरी संघ परिवाराने देखील मध्यस्थी केली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निर्णय प्रक्रिया असेल किंवा प्रचारासाठी त्यांचा समावेश करून घ्यावा। मात्र आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गैरहजर असल्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की अजून तरी निर्णय प्रक्रियेमध्ये आणि प्रचारामध्ये त्यांचा उपयोग करून घ्यायला पक्ष तयार आहे की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की सध्या तरी या संपूर्ण बैठकीची जर आपल्या उपस्थिती बघितली तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा प्रभारी भूपेंद्र यादव असेल, हे या बैठकीसाठी आहे। मात्र नितीन गडकरी बैठकीमध्ये नाही। त्यामुळे निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। असं सुरू होतं की निदान विदर्भामध्ये तरी त्यांचा वापर केला जाईल आणि त्यासाठी जर का पक्षाने काही नियोजन केलं असतं तर कदाचित आजच्या बैठकीला नितीन गडकरी हे उपस्थित राहिले असते। मात्र त्यांचा नियोजित दौरा आधीच ठरलेला होता असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या अमित शहा यांच्या बैठकीचं आणि नितीन गडकरी यांचं गैरहजर राहण्याचा कोणताही संबंध नाही। ते नियोजित दौऱ्यानुसारच जम्मू काश्मीरच्या प्रचार सभेला गेलेलं असं त्यांच्या कार्यालयाकडून कळत आहे। त्यामुळे नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये किती वापरून घ्यायचं किंवा त्यांचा किती वापर करायचा यासाठी पक्ष किती तयार आहे याबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।